मंगळवारी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा होण्याची दाट शक्यता. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. अजित पवार आज बैठकीत पक्षाच्या नेत्यांना निर्णय कळवणार. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना खंडणी प्रकरणी क्लीन चिट. बुकी केतन टन्नाकडे 1 कोटींची खंडणी मागितल्याचा होता आरोप. सीबीआयने आरोपपत्र दाखल करताना परमबीर सिंहांचं नाव वगळलं. पुरावे न सापडल्यामुळे परमबीर सिंगांना दिलासा. सीबीआय तपास करत असलेल्या 5 पैकी 3 प्रकरणांमध्ये दिलासा. छत्रपती संभाजीनगरच्या सर्वेश्वर नगरमध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनींच्या भांडणावरून पालकांमध्ये हाणामारी. विद्यार्थिनीच्या आईसोबत घाणेरडं वर्तन केल्याची धक्कादायक घटना. आरोपी संदीप लंके आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल. संभाजीनगर मारहाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. आरोपींवर कडक कारवाई करून अटक करण्याचे महिला आयोगाचे आदेश. तर याबाबत 3 दिवसांमध्ये सविस्तर अहवाल सादर करा, आयोगाचे निर्देश. धाराशिवमधील मुरुम गावामध्ये 100 रुपयांच्या बॉन्डवर दत्तक करार करत 10,000 रुपयामध्ये मुलाची विक्री. मुलाची आई आणि सावत्र वडिलांनी सोलापूरमधील दाम्पत्याला मुलाची विक्री केल्याचा आजीचा आरोप. दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांचं मिराज आणि पीव्हीआर चित्रपटगृहामध्ये आंदोलन. मराठी चित्रपट येरे येरे पैसा 3 याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही हा चित्रपट दाखवला जात नसल्यामुळे मनसेचं आंदोलन. नाशिकमधील त्र्यंबक नाका परिसरामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांचा धुडगूस. कोयत्याने तरुणावर हल्ला करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडे वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. सलग 3ऱ्या दिवशी ईडी कार्यालयात समोरच असलेल्या रिलायन्सच्या ऑफिसवर छापे. 3,000 कोटींच्या येस बँक कर्ज घोटाळ्यामध्ये ईडीची कारवाई. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. गर्दीच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस सज्ज. महिनाभरात व्हीआयपी दर्शन बंद राहणार. विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामांमध्ये हलगर्जीपणा. जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होण्यापूर्वीच गळती सुरू. दर्शन बागेतील भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जवळपास 15 ते 20 गाड्यांचा भीषण अपघात. एका महिलेचा मृत्यू तर 21 जण जखमी. बुलढाण्याच्या लोणारमधील सावर गावामध्ये ओढ्याला पूर. वाहून जाणाऱ्या महिलेला गावातल्या तरुणांनी वाचवलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.